मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग के जिला कार्याध्यक्ष सैयद लईकुद्दीन की जानिब से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश प्रवक्ता डॉक्टर भीमराव हत्ती हिम्बीरे का दौलताबाद में सत्कार किया गया। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अल्पसंख्यक जिला अध्यक्ष रज्जाक पठान, युवक राष्ट्रवादी प्रदेश महासचिव अनवर नवाब, प्रदेश सरचिटनीस विष्णु जगताप, पश्चिम तालुका अध्यक्ष रविंद्र दिवेकर, जनहित संगठना संस्थापक अध्यक्ष मोहम्मद जाकिर, ग्राम पंचायत सदस्य सैयद शेरू इरफान, भ्रष्टाचार विरोधी समिति के शहर कार्याध्यक्ष शेख लाला, कल्याण पाटिल कांजूने, दौलताबाद शहर अध्यक्ष सैयद इनूस, कारभारी गायकवाड़, शेख शकील, सैयद शफीक, शेख तौफीक, प्रकाश रुपेकर, दिलीप साठे, रवि सोड़स, रामदास शेजवर आदि उपस्थित थे। मास इंडिया के साथ फरीद शेख की रिपोर्ट। आणि मी सर्वप्रथम तो सर्वांची माफी मागतो या ठिकाणी, कारण की अत्यंत थोड्या वेळात आज येत अर्जंटमध्ये आपण कार्यक्रम ठेवला आणि खरं तर ह्या दौलताबाद परिसरामध्ये सन्माननीय डॉक्टर भीमराव हत्ती हिम्बीरे साहेब ज्यांना महाराष्ट्र शासनाचं समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेलं व्यक्तिमत्व आहे आणि आताच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी त्यांच्यावर मोठी अशी जबाबदारी टाकली ती म्हणजे पहिले त्यांना महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष साहेबांनी केलं, त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभाग आपला जो एक विभाग आहे, एक सेल आहे, त्याचा त्यांना महाराष्ट्राचा प्रभारी केलेला आहे आणि तिसरी अत्यंत महत्वाची तुम्हा आम्हा सर्वांना अभिमानाची बाब म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी प्रदेश प्रवक्ता बनविलेला आहे आणि मराठवाड्यातून एकमेव डॉक्टर हत्ती हिम्बीरे साहेब आहे जे आपलं आता प्रतिनिधित्व दिग्गज प्रसार माध्यमासमोर करणार आहे। ते एक समाजाचा बांधव म्हणून आपल्या समाजाला जास्त न्याय मिळत नाही, आपण कुठेतरी पुढे जात नाही, तर मला असं व्यक्तिगत या ठिकाणी अभिमानास्पद बाब वाटली म्हणून मी आज आपल्या सगळ्या सख्या संबंधी वरिष्ठ सगळ्या आपल्या समोर जे येतं साहेबांचं एक जोरदार टाळ्याने आपण जे येतं स्वागत करावा, त्याचं मोठं पण साहेबांना या ठिकाणी लाभलेलं आहे आणि खरं तर आपला परिचय व्हावा का आज या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं मोठं काम केलेलं आहे। तुम्ही आम्ही कोणाला काय देऊ शकतो, कोणाला कपडा देऊ, कोणाला एक वेळची भाकर देऊ, परंतु हत्ती हिम्बीरे साहेबांनी आपल्या या महाराष्ट्र राज्याचं भविष्य कसं उज्ज्वल व्हावं, आपली युवा पिढी कशी घडावी, त्या युवा पिढीला रोजगार देण्याचं, त्यांना शासकीय सेवा देण्याचं दारं उघडी केलेली आहे। म्हणजे इव्हन जे येतं साहेबांना जे काम चालू केलेलं आहे संबोधनी अकॅडमी म्हणून त्यांचं जे येतं प्रशिक्षण संस्था चालते, त्यांचे ते चेअरमॅन आहेत आणि त्या संस्थेअंतर्गत गोर गरीब वंचित पीडित दलित शोषित अशा समाजातून जे येणारे जे येतं केलं बहिणी नियोजन केलं आणि वाडेकरी वाढता वाढता वाडेकरीच उपाशी राहिले असं होऊ नये म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष व तरुण तलबदार नियोजनबद्ध कार्यक्रम करणारे असे आमचे लईक भाई सैयद लईकुद्दीन यांचं स्वागत मी रवींद्र दिवेकर यांना असं विनंती करतो त्यांनी त्यांचे स्वागत करावे। ऐसा क्रॉस की जे भीमराव हत्ती हिम्बीरे साहेब ज्यांचं आपण नाव नेहमी ऐकतो त्यांची भेट आपली कधी होईल, तर आज या सत्काराच्या अनुषंगाने आज आमच्या माता भगिनींना या ठिकाणी आपली भेट झाली, परिचय झाला। तर सर्वात महत्वाचं काय असतं, पद येते पद जातात, परंतु माणसाचं जे सामाजिक काम आहे त्या सामाजिक कामालाच माणूस येतं आग्रह। दौलताबाद शहरामध्ये माझ्या सत्काराचा कार्यक्रम सर्वप्रथम औरंगाबाद ग्रामीण मध्ये ठेवला। ते आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष लईकभाई, आमचे जे आता ज्यांनी सुंदर भाषण दिलं असे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रजाक पठाण साहेब, आमचे प्रदेशांचे सरचिटणीस युवचे सर्वांना विनंती करतो का आपण त्यांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे। तुम्ही असू केलं गावाचे
सरपंच झाले, उपसरपंच झाले, त्यांचं रूप आम्ही त्यांच्या बंधूमध्ये पाहतो. असे आमचे सय्यद शफीक या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो का आपण या ठिकाणी सत्कार उभं राहून घ्यावा आणि आदरणीय दादा आपणास विनंती करतो का त्यांचा आपण सत्कार करावे. यांचा सत्कार या ठिकाणी मी अनिल साळवे यांना विनंती करतो. अनिल साळवेंनी जे येतं दादाबाई यांचा सत्कार करावा. भाऊ या पुढे या. असं इकडून जा, इकडून या. हां करा.